कांदे भरणे म्हणजे आता कांदे काय करतात येते आरणेमधून आता म्हणजे टाकायचे आहे. वावरात उचलायचे, पाऊस फुटलेला आहे आणि आता ते वावरात नेऊन टाकायचं काम चालू आहे. पहिलेच मुळात कांदे तसे देऊन ठेवलेले आहेत. आता ही दुसरी निवड आहे. त्याच्यामध्ये थोडेफार छोटी कांदा हा नाशवंत पदार्थ आहे. तो प्रत्येक दिवशी सडत असतो आणि त्याला अनुसरून आता थोडेफार काही बघा ना म्हणजे थोडे कांदे निघतातच, हजारात एखादा. तर मग आता या ठिकाणी कांदा निवड चाललेली आहे. आता हे गोणपटामध्ये असे भरून ठेवलेले आहेत आणि आता ट्रॅक्टर येईल, ट्रॉली येईल, त्याच्यामध्ये टाकायचं आणि आरणीमध्ये नेऊन टाकायचं. असा हा एकंदरीत सगळा असा हा कार्यक्रम आहे. पावसापासून संरक्षणासाठी इथं आधीच कागदांची जय्यत तयारी करून ठेवण्यात आलेली आहे. असं हे शेतकऱ्याच्या जीवनातील अतिशय कठीण काम चालूच असते. कांद्याला आता भाव तसा नाही आहे, परंतु बरं आहे. काल परवापर्यंत 9 रुपयाचा भाव होता, काल 14-15 रुपयावरती गेलेला आहे. एकंदरीत तसं थोडंसं बरा रेट झालेला आहे. शेतकऱ्याची ही पोरं बघा वायाला नाही जाते हो. अशा या लहान लहान मुलांना शेतामध्ये काम करावं लागतं, पण या मायबाप सरकारला यांची थोडीसुद्धा चिंता वाटत नाही. बघा ना, ही लहान लहान लेकरं आहेत कशी काम करतायत. व्यापाऱ्यांना विनासायास मध्ये मलईमध्ये किलो पाठीमागं 2-4 रुपये मिळतात, पण ज्यांनी अगदी नांगरणीपासून, लागवडीपासून, रोप टाकण्यापासून जीवापाड मेहनत करायची, त्या शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. ही जी शेतकऱ्यांची व्यथा आहे ती ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी या देशामध्ये रामराज्य आलं असं होईल. सध्या नमो राज्य आहे, परंतु त्या नमोमध्ये जर राम आला तर खऱ्या अर्थानं रामराज्य होईल. ही आम्हा सर्व शेतकरी बांधवांची सदिच्छा आहे, इच्छा आहे. शासनाने याचा विचार करून शेतकऱ्यांना कमीत कमी 15 रुपये कमीत कमी कांद्याला हमीभाव द्यावा, जेणेकरून या ठिकाणी आमच्या या शेतकरी राजाच्या आयुष्यातील दारिद्र्य दूर होईल, तो सुखी होईल, समाधानी होईल. जगाचा पोसंदा हा माझा शेतकरी राजा त्याच दिवशी खऱ्या अर्थाने राजा होईल, ज्या दिवशी त्याच्या मालाला खात्रीशीर हमीभाव मिळेल. मार्केटची गणितं आम्हालाही कळतात हो. आवक वाढली की भाव गडगडणार हे सांगायला आता कोणा ज्योतिषाची गरज नाही, परंतु सरकारला विनंती आहे, शेतकऱ्याचे भाव वाढायला लागले की लगेच एक्सपोर्ट बंद करून टाकता. कावं ठावं आहे आम्हाला की तुमचं गव्हर्मेंट, बऱ्याचदा दिल्लीचं गव्हर्मेंट, मदनलाल खुरानांचं, एकदा सुषमा स्वराजांचं कांद्यांनी रडवल्यामुळं गेलं, तेव्हापासून प्रत्येक सरकार कांद्याबाबत अतिशय जागरूक राहतं. परंतु हा शेतकरीसुद्धा आपलाच आहे ना, त्याचाही थोडा विचार करा. इतरांच्या डोळ्यात आनंद येण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू नका आणू हो, नका आणू. करोडपती विचार मंचासाठी आपलाच अनिकेत देशमाने. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद.